ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, साधू संतांनी आपल्या काय सांगितलेले, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, कोठे जाता सुख नाही रात्रंदिवस तळमळ. बघा, प्रत्येक माणूस, जीवजंतू, देवदानव आतापर्यंत कशाच्या मागे लागले? सुखाच्या. आणि मग साधू संतांनी सांगितलंय, सुख, शांती, समाधान हे पुढं मिळेल. आणि मग साधू लोकांनी काय केलं, 6 विकार ज्या टायमाला आपल्याकडून जातील ना, त्यावेळेला हे मिळणार आहे. म्हणून साधू संतांनी काय केलं, 6 विकार सोडले: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि मग मला हे पाहिजे, कोण? लोभ. तो माझा, ते माझं, ममता. माया आणि ममता हे दोन्ही कधी वृद्ध झाले नाही. आणि मग ही माया ममता माणसाला काय करते, ही 6 विकाराला तयार करते. आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलं, तुकाराम महाराजांनी का 300 एकर जमीन होती. त्या गावचे ते सावकार होते. शेती केली, व्यापार केला, धंदा केला, दुष्काळ पडला, सगळं गेलं. सगळ्या कर्जाच्या वह्या पाण्यात फेकून दिल्या ना. आपला जर 1 रुपया हरवला ना, आपण काळजी करत बसतो. मुलगा मेला, बायको मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे हे दुष्काळे पिडालेली. आणि मग लोक म्हणायचे, लोक म्हणतात तुकाराम महाराजांसंग देव बोलायचा, एवढं तुकाराम महाराजांचं करतो होता. मग त्याला गरिबी आली, मग त्याने देवाका धन का नाही मागितलं? आपण देवाका गेलो ना, आपण देवाका काय मागतो, देवा मला श्रीमंत कर, मला कोट्याधीश कर. आता हे एवढे मंत्री विलक्षण चालेत ना, हे काही लोकांच्या कल्याणाकरता नाही झाले. यांना श्रीमंत व्हायचे, कोट्याधीश व्हायचे, 5-5 वेळा आमदार झालेले, तर 4-4 वेळा तरी 5व्यांदा परत व्हायचे का? लालूच लागली. धन, पैसा, मान, सन्मान. आणि तुकाराम महाराज काय, तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे. आणि मग तुकाराम महाराजांनी देवाका धन काय मागितलं नाही. बघा, 2 जण भाऊ होते, आणि दोघांना एका सावकारानं काय केलं, त्यांना त्याच्या जमीन, त्यापूर्वी जमीनला महत्त्व नव्हतं, की जमीन दान देऊन टाकायची. आणि त्यांना जमीन दान दिली. जमीन दान दिल्यानंतर